तुम्ही जर अरेंज मॅरेज सेटअपमध्ये मुलगा किंवा मुलगी बघायला जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण असे बरेच प्रश्न असतात जे प्रत्येकाला पडतात, पण त्याची उत्तरं आपण कोणाकडे मागायला जात नाही किंवा आपल्याला कोणी सांगत नाही. आणि त्याच्यामुळे ना आपल्याला खूप कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन होते. आपल्याला समजत नाही नक्की काय करावं, आपल्याला खूप अनसर्टॅनिटी वाटते लग्नाबाबत. आणि मग नंतर कुठेतरी काहीतरी गणलंय असं फिलिंग यायला लागतं. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. आपण जेव्हा अरेंज मॅरेज सेटअपमध्ये मुलगा किंवा मुलगी बघायला जातो ना, तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आपण फर्स्ट इम्प्रेशनमध्ये काहीतरी प्रेडिक्ट करत जातो, काहीतरी जज करतो आणि समोरची व्यक्ती पण सेम करते. पण आपल्याला आपण एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहोत का नाही याचं उत्तर नाही मिळत. तरी पण आपण सगळ्यांना आवडतं, घरच्यांना एक छान वाटते व्यक्ती, म्हणून आपण हो म्हणतो कधी कधी. किंवा आपण पण एका अशा जगात जातो की जिथे ड्रीम वर्ल्ड असतं, जिथे आपल्याला ती व्यक्ती जशी हवी आहे तशी आपल्याला ती वाटू लागते, पण आपण रिअल गोष्टी नाही बघत. सो ही खूप मोठी चूक होते की खूप लवकर लग्न ठरवतात अरेंज मॅरेजमध्ये, जास्त भेटायला देत नाही घरचे, किंवा ते कुठेतरी ऑकवर्डनेस असतो तो तो कुठेतरी ब्रेक होत नाही जस्ट बिकॉज अरेंज मॅरेज आहे, घरी कसं काय सांगायचं. पण आत्ता आहे ना, जमाना खूप बदलला आहे. घरचे पण समजून घेतील जर तुम्ही त्यांना नीट समजवलं तर. कारण की आपल्याला त्या व्यक्तीला निदान 4 ते 5 वेळा तरी लग्न आधी, फायनल होण्याच्या आधी भेटलं गेलं पाहिजे, होकार कळवण्याच्या आधी. कारण की त्याशिवाय ती व्यक्ती कशी आहे ते नाही कळणार आहे. आणि जरी आपण 3-4 वेळा भेटलो तरी पण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जे काही जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल जास्त बोललं पाहिजे. आपण खूप वरकरणी गोष्टी बोलतो की हॉबीज काय आहेत, किंवा कोणता कलर आवडतो, अजून अशा खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात की त्याच्यावर आपण खूप डिस्कशन करतो. 2-2 तास डिस्कशन करतो. पण ज्या रिअल जे काही आयुष्याच्या काही गोष्टी आहेत त्या आपण नाही बोलत. आपण हे नाही विचारत की त्या व्यक्तीला मूलबाळ हवंय की नकोय? आपल्याला हवंय की नकोय? किंवा आपल्याला कशा प्रकारची फॅमिली पुढे घडवायची आहे? आपले काय लहानपणीच्या काही गोष्टी असतील की ज्या आपल्या मनाला खूप लागल्या असतील, किंवा आपले जे पास्ट रिलेशनशिप असतील त्याबद्दल पण आपण डिस्कस केलं पाहिजे, त्याबद्दल पण आपण मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. कारण जर आपण असा विचार केला की नाही, ती व्यक्ती मला समजून नाही घेणार, आणि जर ते लग्नानंतर त्या गोष्टी बाहेर आल्या तर मग त्या व्यक्तीचं कुठेतरी असं होतं की या व्यक्तीने माझा विश्वासघात केला. सो इट्स बेटर की तुम्ही ओपनली त्या व्यक्तीशी ते बोलायचा प्रयत्न करा. ती व्यक्तीला पण विचारा की तुझं काय पास्ट असेल तर मला सांग. कारण कसं होतं ना, आपण असं जज न करता ते ऐकलं ना तर समोरची व्यक्ती पण मुळात आपल्याला सांगते. पण आपण असा सतत विचार केला, अच्छा या व्यक्तीला इतके मित्र आहेत तर म्हणजे या गोष्टी अशाच असतील, किंवा या व्यक्तीला इतक्या मैत्रिणी आहे म्हणजे ही व्यक्ती अशीच आहे, असं जर आपण जज करत गेलो ना तर ती व्यक्ती ओपनली आपल्याशी कधीच खरं बोलणार नाही. आणि मग नंतर गोष्टी मेसअप आपल्याच आयुष्यात होतील. सो इट्स बेटर की तुम्ही एक फ्रेंड म्हणून भेटा. आणि जर सपोज त्या व्यक्तीला आपण सांगितलं आपला पास्ट आणि त्या व्यक्तीने त्या गोष्टीमुळे आपल्याला रिजेक्ट केलं, तर त्याबद्दल पण आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. बिकॉज आपल्याला अशी व्यक्ती का हवी आहे की जी आपला पास्ट सकट आपल्याला ॲक्सेप्ट नाही करत आहे. प्रत्येकाचा काही ना काही पास्ट असतो आणि इट्स ओके. म्हणजे आजकाल असं नाहीच आहे की कोणाचा काहीच पास्ट नाही आहे. मग ते ओपनली बोललं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या गोष्टी तिथेच संपल्या पाहिजे. ते लग्नापर्यंत, लग्नानंतर त्या गोष्टी भांडणात नाही आणल्या पाहिजे. हे आपल्या पण डोक्यात क्लिअर पाहिजे आणि आपण समोरच्याला पण तितकं छान पद्धतीने कन्व्हे करता आलं पाहिजे. नंबर 2, जर आपण खूप भेटल्यानंतर पण आपल्याला वाटत असेल की ही व्यक्ती माझ्यासाठी कदाचित राईट नाही आहे, पण घरचे म्हणताय, म्हणजे घरच्यांना आवडली आहे, मित्रमैत्रिणी पण म्हणताय की सगळं छान आहे, आणि आपल्याला ती दिसण्यासाठी खूप आवडली आहे, पण आपल्याला असं वाटत नाही की आपण तिच्याबरोबर कम्फर्टेबल आहोत. आपण कुठेतरी फेक प्रिटेंड करतोय आणि माणसाला कळतं की आपण कुठे खरे आहोत आणि कुठे खोटे आहोत, ते आपल्याला जाणवतं. आणि जेव्हा आपल्याला खूप मोठ्या पिरियडसाठी फेक प्रिटेंड करावं लागतं ना, आपण नाही करू शकत. सो जेव्हा आपल्याला खरं वागायची वेळ येते तेव्हा आपल्याला कुठेतरी काहीतरी जुगाड करून, काही गोष्टी अशा कव्हर अप करून सांगाव्या लागतात त्या व्यक्तीला, किंवा आपण काहीतरी स्टोरीज बनवून त्या व्यक्तीला सांगतोय, असं जर आपल्याला फील होत असेल ना तर आपण तिथेच थांबलं पाहिजे. कारण की ती व्यक्ती ही आपल्यासाठी राईट नाही आहे, हा एक तिथे मोठा सिग्नल आहे. आपण आयुष्यभर आहे ना अशा गोष्टी कव्हर अप करून आणि स्टोरीज बनवून, किंवा या गोष्टी फक्त मिळवण्यासाठी नाही आहे, त्या आयुष्यभर आपल्याला चालवायचे ते नातं, आणि आपण आयुष्य असं नाही काढू शकत. आपण अशा खोट्या गोष्टी करून आपलं आयुष्य नाही जाऊ शकत. कारण इट्स अ लाँग जर्नी. म्हणजे लग्न करणं हे इतकी मोठी गोष्ट आहे की एका पॉइंटला आयुष्यामध्ये आपले आई बाबा पण आपल्या नसतात,
आपल्या घरचे नसतात, आपलं फ्रेंड सर्कल नसतं, पण आपला पार्टनर असतो. सो तिथे आपल्याला फेक प्रिटेंड नाही करता आलं पाहिजे. म्हणजे आपण ऑफिसमधून दमून थकून आल्यानंतर आपल्याला घरी जायला आनंद वाटला पाहिजे, एक सुकून प्लेस वाटली पाहिजे, ना की आपल्याला असं वाटलं पाहिजे यार आता इथे काय उत्तरं देऊ, आता किती लपवाछपवी करू, असं नाही वाटलं पाहिजे. सो आपली कम्पॅटेबिलिटी ही आपल्याला फील होत असते. आपण त्या एनर्जीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला काय फील होतंय, आपली गट फिलिंग काय सांगतेय, हे प्रचंड इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लग्न ठरत नाही म्हणून आपल्याला कोणीतरी हो म्हटलं म्हणून आपण त्या व्यक्तीच्या पण मागे जातो, आपण त्या व्यक्तीला पण हो म्हणतो. कारण आपण इतके फ्रस्ट्रेट झालेलो असतो नकार ऐकून, की आपल्याला असं वाटतं जाऊ दे, आपल्याला कोणीतरी तर सिलेक्ट केलंय ना, कोणीतरी तर चूज केलंय ना. आणि घरचे पण असं म्हणत असतात की जाऊ दे, तुझेच जास्त नखरेत, तुलाच खूप जास्त असं वाटतं की नाही ही नाही ती नाही ती नाही. पण तसं नाही केलं पाहिजे, कारण की आपले जी काही गट फिलिंग असते ते खूप खरं सांगत असते. सो आपण त्या व्यक्तीशी खरंच आयुष्य सोबत काढायला तयार आहोत का नाही, याचं उत्तर आपल्याला पूर्णपणे माहिती असतं आणि आपण त्या गोष्टीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. नंबर 3, फायनान्शियल गोष्टी असतात ना, त्या पण आपण उगाचच आहे ना काहीतरी बडेजाव करून किंवा काहीतरी अशा नाही सांगितल्या पाहिजे. ज्या गोष्टी जशा आहेत तशा सांगितल्या पाहिजे आणि समोरच्याचे त्याच्याबद्दलचे मत पण ऐकून घेतलं पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा बघतो असं की आधी सुरुवातीला खूप छान खूप चांगलं काहीतरी चालू असतं आणि अचानक फायनान्सेसमुळे डिवोर्सपर्यंत गोष्टी जातात. सो आपण नाही प्रेडिक्ट करू शकत की कोणाच्या आयुष्यात काय होईल. अनफॉर्च्युनेटली जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याच्यामुळे आपलं लग्न लगेच मोडून जाईल असं नको व्हायला. एक ती कम्पॅटेबिलिटी आहे, एक ती पार्टनरशिप आहे. सो समोरच्याने पण आपल्याला साथ दिली पाहिजे. ॲट द सेम टाईम आपला पण तो एक माइंडसेट असला पाहिजे की आपण पण समोरच्याला ती साथ द्यायला तयार आहोत का, हे आपण विचार केला पाहिजे. आणि जर आपण नसेल ना तर आपण तशा स्थळासाठी ना नाही म्हटलं पाहिजे, कारण की उगाचच आत्ता कॉम्प्रोमाइज करून आयुष्य त्याच्यावर नाही चालणार आहे. नंबर 4, आपल्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे हे आपण आधीच सगळं सांगितलं पाहिजे ओपनली. त्याच्यामध्ये आपण घरच्यांची काही बुराई करत नाही आहे, घरच्यांना काही नावं ठेवत नाही आहे. इट जस्ट की प्रत्येकाची फॅमिली युनिक असते, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही सेट ऑफ प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि ती व्यक्ती नवीन असते. आपण स्टार्टिंगलाच एकदम हम साथ साथ ह्याची फॅमिली दाखवली आणि जर तसं काही नसेल तर त्या व्यक्तीला धक्का बसू शकतो की हे मला खूप खोटं सांगितलंय, फसवण्यात आलंय. आणि मग ती जी इमेज असते ना आणि तो जो एक सुरुवातीचा ट्रस्ट बिल्डिंगचा जो पिरियड असतो ना, तोच पूर्ण खराब होऊन जातो. कारण की असं वाटतं की यार ही व्यक्ती किती खोटं बोलते, बेसिक गोष्टीच ही व्यक्ती खोटं बोलते, ते लाईफ काय काढणार आहे या व्यक्तीबरोबर. सो ही गोष्ट पण आपण खरंच सांगितली पाहिजे, आपल्या साईडने तरी आपण क्लिअर असल्या पाहिजे गोष्टी. आणि नंबर 5, आपण एकमेकांच्या फ्रेंडला नीट ओळखलं पाहिजे. आपण स्वतःसुद्धा आपल्या पार्टनरला आपल्या फ्रेंड्सला भेटवून दिलं पाहिजे, इंट्रोड्यूस करून दिलं पाहिजे. कारण कसं असतं ना, आपण आपल्या फ्रेंड्ससोबत खूप खरे असतो आणि त्यांना माहिती असतं की आपण त्या व्यक्तीबरोबर चेंज होतोय का, किंवा नक्की आपल्या मनात काय चाललंय हे फ्रेंड्सला पण खूप कळतं. कारण की आपण तिथे खूप खरं वागतो. एका एजनंतर आपण फ्रेंड्सच्या खूप क्लोज असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे पण एक कुठेतरी असं असेल ना, इनसिक्युरिटी असेल अपोजिट जेंडरबाबत स्पेशली, तर ती पण हळूहळू कमी होते. कारण की आपण तिथे ट्रस्ट बिल्डअप करतो, पण आपण त्या व्यक्तीवर ते लादलं नाही पाहिजे की माझ्या फ्रेंड्सला तू ॲक्सेप्ट करच, किंवा माझी फ्रेंड आहे आणि ती मला इम्पॉर्टंट आहे, दॅट्स इट, बाकी काही नाही. ह्यांमध्ये चांगला एक बॉन्ड क्रिएट करून देणं हे आपलं काम आहे. सो आपण त्याच्यावर पण काम केलं पाहिजे आणि आपण खरंच त्या व्यक्तीबरोबर आपण खरे आहोत का नाही हे परत एकदा चेक केलं पाहिजे. हा प्रचंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण की बरेच लोक खूप फेक प्रिटेंड करतात आणि ते लॉंग टर्म नाही चालत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पाठवा जे लग्नाचा विचार करताय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दर रविवारी असेच इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. प्लस तुम्हाला जर काही क्लॅरिटी हवी असेल, काही त्याच्याबद्दल डिस्कस करायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टावर कॉन्टॅक्ट करू शकता.